इतक्या वर्षात हे पहिल्यांदा असं झालं होतं, की माझी तब्येतही बरी नव्हती आणि आहोंनाही ॲडमिट केलं होतं. माझी तब्येत तर काल सलाईन, इंजेक्शन, औषधं घेऊनसुद्धा आज जास्त बिघडली होती. आज आम्हाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देणार होते. त्यामुळं आहोंना जास्त टेन्शन आलं होतं, की ते बोलत होते, "तुला एक तर 1-2 दिवस ॲडमिट करतो, कारण तू बरी असलीस तर माझी काळजी घेशील, नाहीतर माझी काळजी कोण घेणार?" मी त्यांना सांगितलं, की "जसं असेल तसं, पण मी तुमची काळजी घेईन. तुम्ही नका टेन्शन घेऊ." त्यानंतर डिस्चार्जची सगळी जी काही कामं होती ती मी करून घेतली. आता ह्या गोष्टींची एवढी सवय झाली आहे, की आम्हाला कुठली गोष्ट सांगायची गरजच पडत नाही. 8 दिवस झालं हॉस्पिटलला गाडी घेऊन आलो होतो त्यामुळं गाडी फक्त आम्ही वरची कार धुवून घेतली. अहोंना आणि मला तर ह्या गोष्टींची एवढी सवय झाली आहे, की आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये दोघं एकमेकांसोबत खंबीरपणे उभे असतो. येताना थोडा भाजीपाला पण घेतला, कारण आता घरात काहीच भाजीपाला शिल्लक नव्हता. त्यानंतर गाडी खूप घाण झाली होती. 8 दिवस हॉस्पिटलच्या बाहेर काम चालू होतं. ते सगळं घाण गाडीवरती पडली होती. त्यामुळे पहिल्यांदा गाडी धुवून घेतली. घरी आल्यानंतर थोडाफार आराम केला आणि पुन्हा एकदा मी सलाईन घेतलं, कारण माझी तब्येत जास्तच खराब झाली होती त्यामुळं. आणि यावेळी नवऱ्यानं माझ्या, खरं सांगते, खूप काळजी घेतली माझी. संध्याकाळी जेवणामध्ये डाळ भातच केला, कारण डॉक्टरांनी मला सांगितलं होतं फक्त डाळ भात खायचं.